वेलकम टू ऑल माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र. शिक्षण मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्टँडर्ड 6 लेसन नंबर 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन दॅट वी लर्न अबाउट द 2 पॉइंट ग्रोथ अँड रिस्पिरेशन. आपण सजीवांचे लक्षणे ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो त्यामध्ये आपण ग्रोथ आणि रिस्पिरेशन या दोघांचा अभ्यास केला. आज आपल्याला पुढचा मुद्दा शिकायचा आहे तो म्हणजे एक्सक्रिएशन ज्याला उत्सर्जन म्हणतो आपण, आणि दुसरा मुद्दा शिकायचो म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. या दोन मुद्द्यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर आज आपण शिकूया एक्सक्रिएशन. तत्पूर्वी मी भावेश रमेश संखे, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळा पालघर, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. फर्स्ट पॉईंट इज गिवन एक्सक्रिएशन. त्या एक्सक्रिएशनच्या वरती तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज गिवन, इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी. म्हणजेच आपण जे अन्नपदार्थ खातो हे सर्व अन्नपदार्थ या सर्वांचा शरीरात उपयोग होतो का? तर आपल्याला सांगता येऊ शकेल, ऑल द फूड दॅट वी ईट इज नॉट यूज बाय द बॉडी. सर्व पदार्थाचा आपल्या बॉडीमध्ये यूज होत नाही. सम पार्ट विच आर नॉट इसेन्शियल्स अँड सम विच इज नॉट डायजेस्ट इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी. मग जो भाग आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट झालेला नाही आहे, ज्याला म्हणतो आपण की पचन झालेला नाही आहे, तो भाग आपण आपल्या शरीरातून बाहेर काढतो. असं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल. सेकंड क्वेश्चन इज गिवन, व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ द फूड कन्वर्ट इनटू. म्हणजे निरुपयोगी अन्नपदार्थाचे कशामध्ये रूपांतर होते? तर याचं उत्तर सांगता येऊ शकेल, इट इज यूज फूड इज कन्वर्ट इनटू द एक्सक्रीटा ऑर द फिसेस. ज्याला म्हणतो आपण वेगवेगळे जे उत्सर्जित पदार्थ आहेत त्याच्यामध्ये याचं रूपांतर झालेलं दिसून येऊ शकेल. मग एक्सक्रिएशन म्हणजे नेमकं काय याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ द एनिमल. प्राण्यांच्या शरीरात वेगवेगळ्या अनेक क्रियांमधून वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिएशन. आणि याच पदार्थांना त्यांना एक्सक्रीटा असं म्हणतं. एक्सक्रीटा म्हणजे उत्सर्ग असं म्हटलेलं आहे. आणि हे जे एक्सक्रिएट पदार्थ जे आहेत ते आपल्या बॉडीच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला, आपल्या शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण एक्सक्रिएशन उत्सर्जन असे म्हणतो. एनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिएशन. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. लाईक ॲनिमल प्लांट्स टू एक्सक्रिएट. वनस्पती देखील उत्सर्जन करत असतात. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट शेड लिव्ज इन द स्पेसिफिक सीझन. काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूमध्ये, काही सीझनमध्ये पानगळ होते, ज्याला म्हणते त्यांनी इट इज कॉल्ड शेडिंग लिव्ज. शेडिंग लिव्ह म्हणजे पानगळ. बाजूला तुम्हाला चित्र दिसते बघा. या चित्रामध्ये तुम्हाला त्या वनस्पतीची पानं जी आहेत ती पानं गळलेली दिसून येऊ शकतील, म्हणजे पानं गळून पडतात. हा पण एक्सक्रिएशनचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेला आहे. वेस्ट सबस्टन्स स्टोअर इन द लिव्ज ऑफ द प्लांट्स अँड शेड अलॉंग विथ द लिव्ज. आणि जो वेस्ट मटेरियल आहे, पानाची पानगळ कधी होते तर ज्यावेळेस एखाद्या पदार्थामध्ये, एखाद्या वनस्पतीच्या पानांमध्ये त्याचा एक्सक्रिएट पार्ट गेला, त्याचा अनावश्यक असलेला भाग गेला, वेस्ट मटेरियल गेला की तो भाग पानांच्या रूपात खालती पडलेला दिसून येऊ शकतो. मला पुढे अजून एक कृती करून दिलेली आहे. त्या कृतीमध्ये टेक अ ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॅग. एक तुम्हाला प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी घ्यायची आहे. टाय इट ओव्हर द लीफ ऑफ द प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावरती बांधायची आहे. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. आणि 6 ते 7 तासाने तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला काय दिसेल ते तुम्हाला खालती चित्र दिसते बघा. या खालच्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसून येऊ शकेल की त्या प्लॅस्टिक पिशवीच्या आवरणाभोवती ड्रॉपलेट ऑफ वॉटर कलेक्टेड ऑन द इनसाइड्स ऑफ द बॅग. पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे विशिष्ट जे थेंब तुम्हाला दिसत आहेत. आणि हे जे थेंब आहेत याचा अर्थ काय की प्लांट एक्सक्रिएट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. वनस्पती बाष्परूपामध्ये पाण्याचे उत्सर्जन तुम्हाला केलेलं दिसून येऊ शकेल. म्हणजे वनस्पतीच्या पानातून
नकळत काय जातं तर वनस्पतीच्या पानातून बाष्प रूपामध्ये वॉटर जे आहे ते वॉटर तुम्हाला बाहेर पडलेलं दिसून येऊ शकेल. याचाच अर्थ असा, एक्सक्रिएशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. उत्सर्जन हे सजीवांचं विशिष्ट एक लक्षण आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. तुम्हाला अजून खालती अजून चित्र दिसतं. याच्यामध्ये व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम ऑफ द बाबूळ ऑर द ड्रमस्टिक लिव्स. बाबूळ म्हणजे बाबळीचं झाड आणि ड्रमस्टिक म्हणजे शेवगा ज्याला म्हणतो आपण. या शेवगाच्या झाडावरती अशी तुम्हाला रेड रंगाचा एक चिकट पदार्थ दिसतो. हा चिकट पदार्थ काय असतो तर त्या वनस्पतीचा, तर त्या प्लांटचा हा एक्सक्रिएट पार्ट असलेला तुम्हाला दिसून येऊ शकेल. अशी तुम्हाला आज या एक्सक्रिएशनबद्दलची इन्फॉर्मेशन बघितली. पुढचा मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे रिस्पॉन्सनेस टू स्टिम्युलाई, ज्याला आपण चेतनाक्षमता असे म्हणतो. तत्पूर्वी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. हॅव यू एक्सपिरियन्स दिस? व्हॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन. म्हणजे तुम्ही अनुभवले आहे का की या क्रिया घडल्यावर लगेच काय बदल होतात. पहिली तुम्हाला क्रिया दिलेली आहे, लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज. डोळ्यावर अचानक प्रकाश पडला तर काय होतं. तर सहज सांगता येईल आपल्याला, द आईज आर इमिजिएटली शट अँड वी मे इन्स्टंटली ब्लिंक. आपले डोळे लगेचच बंद होतात आणि आपल्याला आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते. सेकंड क्वेश्चन विचाराय, सडनली यू फेल्ड पिनप्रिक. पिनप्रिक म्हणजे ज्याला म्हणतो आपण की कोणी आपल्या हाताला चिमटा काढला तर काय होतं, किंवा आपल्या अचानक कोणी आपल्याला चिमटा काढला किंवा आपल्याला टाचणी टोचली तर काय होतं. वी फील इन्स्टंट पेन. लगेच आपल्याला दुखापत होते. अँड थस वी इन्स्टंटली विड्रॉ युअर हँड. आणि आपल्याला ज्यावेळेस तिकडे पेन होतं, दुखतं, लगेच आपण तो जो भाग आहे तो आपण काय करतो, हा आपला हात वगैरे असेल तो आपण लगेच बाजूला करून टाकतो. थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, द लिव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टच. मिमोसा प्लांट म्हणजे लाजाळूचं पान. लाजाळूच्या पानाला आपण हात लावला तर काय होतं. तर प्रश्न असं विचारले, उत्तर असं सांगतील आपल्याला, द लिव्ज ऑफ मिमोसा प्लांट्स आर फोल्ड ॲट वन्स अपॉन द टचिंग. ज्यावेळेस आपण त्याला टच करतो त्यावेळेस त्याची पानं आपोआप मिटली जातात, फोल्ड होतात, असंच उत्तर सांगता येऊ शकेल. आणि सर शेवटचा एक पार्ट विचारलेला आहे, ॲट सनसेट लॅम्प ऑन द स्ट्रीट ऑफ ऑर द कंट्री यार्ड आर लिट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प. ज्यावेळेस सूर्याचा अस्त होतो, दिवस मावळतो ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जे लॅम्प्स असतात, स्ट्रीट लॅम्प्स ज्याला आपण रस्त्यावरचे दिवे असे म्हणतो, या रस्त्यावरचे दिवे ऑन केले की त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचे कीटक जे आहेत, इन्सेक्ट्स, ते इन्सेक्ट्स गॅदर तुम्हाला झालेले, गोळा झालेले दिसून येऊ शकतील. असं काय होतं तर इफ द लॅम्प आर स्विच ऑफ द इन्सेक्ट्स गो अवे. ज्यावेळेस आपण लॅम्प बंद करतो, दिवे बंद करतो, त्यावेळेस ते इन्सेक्ट तिकडून निघून जातात. हावेवर इफ द लॅम्प आर स्विच ऑन दे आर अट्रॅक्ट टुवर्ड द लाईट अँड द सीन फ्लोकिंग नियर द लॅम्प. ज्यावेळेस लाईट ऑन होतं त्यावेळेस त्या लाईटवरती ते अट्रॅक्ट होतात, आकर्षिले जातात आणि आकर्षल्यामुळे ते जे काही कीटक जे आहेत ते कीटक त्या लॅम्पच्या अवतीवर तुम्हाला फिरताना दिसून येऊ शकतात. तील ऑर एक्झाम्पल आर रिलेटेड विथ द रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाई ऑर मुवमेंट. ही सर्व उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं या रिस्पॉन्सिनेस स्टिम्युलायशी रिलेटेड असतील तुम्हाला दिसून येऊ शकतील. मग रिस्पॉन्सिनेस स्टिम्युलाई मुवमेंट याचा नेमका अर्थ तरी काय याच्याविषयी माहिती घेऊया. लिव्हिंग थिंग ॲक्ट्स ऑन इन व्हरियस वे वेन रिस्पॉन्डिंग टू द स्टिम्युलस. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होताना तुम्ही बघितले असतील. इफ यू सडनली एंटर द काऊशेड. काऊशेड म्हणजे गाईच्या गोठ्यामध्ये किंवा म्हशीच्या गोठ्यात प्रवेश केला आपण, द काऊज अँड बफेलो स्टँड अप. लगेच गाई आणि म्हशी उठून उभे राहतात. बिगिन टू द मूव्ज. ते इकडे तिकडे फिरायला लागतात. 1 and 2 मे इवन स्टार्ट मूविंग. एखादी गाय किंवा म्हैस जी आहे ती हंबरायला लागते, हंबरणे ज्याला म्हणतो आपण. दीज ऑल आर द मुवमेंट्स. या सर्व क्रिया हालचालींच्या असलेल्या दिसून येऊ शकतील. अ क्रिपर प्लांटेड इन अ कंट्री यार्ड लीन टुवर्ड द सपोर्ट. अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने वरती जात असते. अ पॉटेड प्लांट प्लेस इन अ विंडो ग्रोज टुवर्ड द सनलाईट. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीच्या दिशेने ठेवली तर ती सूर्यप्रकाशाकडे झुकलेली तुम्हाला दिसून येऊ शकेल. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो द मुवमेंट. याचा अर्थ वनस्पती देखील हालचाल दर्शवित असते. लिव्हिंग थिंग्स मूव
ऑफ देअर ओन अकॉर्ड, आणि ह्याच्या सजीव गोष्टी ज्या आहेत त्या सजीव गोष्टी स्वतःहून स्वयंप्रेरणेने हालचाल करीत असतात. द मुमेंट ऑर द चेंजेस टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग ॲट अ सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. याचाच अर्थ की सभोवताली घडलेली घटना म्हणजेच त्याला म्हणतो आपण तर त्याच क्रियेला म्हणतो आपण चेतना, आणि सजीवांनी केलेली हालचाल त्यालाच म्हणतो आपण प्रतिसाद, स्टिम्युलस ज्याला म्हणतो आपण. अँड इवन that occur in the surrounding is a stimulus. The ability of the living thing to respond to stimulus is called responsiveness stimuli. म्हणजेच एखाद्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला आपण रिस्पॉन्सिव्हनेस स्टिम्युलाई असं म्हणतो, ज्याला आपण चेतना क्षमता असं म्हणतो. एखादी विशिष्ट ॲबिलिटी असते, एक विशिष्ट अशी क्षमता असते. ती क्षमता काय असते तर लिव्हिंग थिंग एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स करत असतो, एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देत असतो, आणि या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेलाच त्यांनी रिस्पॉन्स अँड स्टिम्युलाई असा शब्द वापरलेला आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं सजीवांचं लक्षण असलेलं तुम्हाला दिसून येऊ शकेल. मग तुम्हाला खालती वाक्य दिलं आहे, रिस्पॉन्स अँड स्टिम्युलाई इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. चेतना क्षमता हे सजीवांचं अतिशय महत्त्वाचं लक्षण असलेलं दिसून येऊ शकेल. तर आज आपण 2 मुद्द्यांचा अभ्यास केला. पहिला मुद्द्याचा अभ्यास केला तो म्हणजे एक्सक्रिएशन, दुसऱ्या मुद्द्याचा अभ्यास केला तो म्हणजे रिस्पॉन्स स्टिम्युलाई. या 2 मुद्द्यावर आधारित तुम्हाला पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित शोधून लिहायची आहेत.